आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। युतीतून आघाडीत आणि आघाडीतून युतीत गेलेल्या सत्तावीरांचा प्रचार संग्राम सध्या पाहायला मिळत आहे। बार्शी विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल अशी लढत होत आहे। मंगळवारी दिलीप सोपल यांच्यासाठी जाहीर सभा घेण्यात आली। या सभेसाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर देखील उपस्थित होते। दिलीप सोपल यांना निवडून आणण्यासाठी ओमराजेंनी मतदारांना आवाहन केले, तसेच विरोधकांवर सडकून टीका केली आहे। आपण लोकांसाठी कार्यरत असू आणि लोकांमध्ये राहून लोकांच्या समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपण लोकांना पटलेले असू तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने निवडून येण्यासाठी रोखू शकत नाही, असे ओमराजे विरोधकांना उद्देशून म्हणाले। अनेक जण विरोधात असूनही शिवाय मतदारांवर पैशांचा पाऊस पडत असताना देखील या गोष्टींना लाथाडून जनतेने मोदींपेक्षा दुप्पट म्हणजे 3,30,000च्या मताधिक्याने निवडून देऊन मोदींमुळे आलो असं म्हणणाऱ्यांना चपराक लगावली आहे, असाही टोला ओमराजेंनी विरोधकांना लगावला। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, कमेंट आणि शेअर करा।